तुम्हालाही वारंवार ऍसिडिटी होते का? छातीत जळजळ, आंबट ढेकर, पोट फुगणं आणि मग लगेच अँटासिड. काही लोक तर रोजच अँटासिड घेतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? जर ऍसिडिटी पुन्हा पुन्हा होत असेल तर प्रॉब्लेम खरंच ऍसिडमध्ये आहे की लाईफस्टाईलमध्ये? आज आपण समजून घेणार आहोत ऍसिडिटी कायमची कंट्रोल कशी करायची आणि नो अँटासिड लाईफ खरंच शक्य आहे. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती देशमुख, होमिओपॅथिक कन्सल्टंट. आज आपण ऍसिडिटी बद्दल बोलणार आहोत. ती का होते, वारंवार का परत येते आणि फक्त टेम्पररी रिलीफ नाही तर लॉंग टर्म सोल्युशन काय असू शकतं. ऍसिडिटी म्हणजे नक्की काय? ऍसिडिटी म्हणजे फक्त छातीत जळजळ नाही. जेव्हा पोटातलं ऍसिड वरच्या दिशेने येतोय तेव्हा सिम्पटम्स दिसतात, जसं छातीत जळजळ, आंबट ढेकर, पोट फुगणं, नॉशिया, घशात बर्निंग सेन्सेशन होणं, काही लोकांना हेडेक किंवा अनइझीनेस पण जाणवतं. ऍसिडिटी वारंवार होण्यामागे अनेक कारणं असतात. पहिलं तर चुकीच्या खाण्याच्या सवयी, लेट नाईट ईटिंग, स्पायसी फूड, जंक फूड, जास्त चहा कॉफी. दुसरं कारण म्हणजे स्ट्रेसचा डायरेक्ट इफेक्ट डायजेशनवर होतो. तिसरं कारण म्हणजे पुअर स्लीप, लेट स्लीपिंग किंवा इरेग्युलर रुटीन डायजेशन डिस्टर्ब करतं. चौथं कारण म्हणजे ओव्हर इटिंग, एकाच वेळी खूप हेवी मील्स घेणं. पाचवं म्हणजे डिपेंडन्स ऑन अँटासिड्स, सतत अँटासिड घेतल्यामुळे टेम्पररी रिलीफ मिळतो पण रूट कॉज बिलकुल बरा होत नाही. अँटासिड्स घेणं चुकीचं नाही, पण रोज त्यांच्यावर डिपेंड राहणं योग्य नाही, कारण सिम्पटम्स दाबले जातात, डायजेशन नॅचरली वीक होऊ शकतं आणि ऍसिडिटी पुन्हा परत येते. हाऊ टू रिड्यूस ऍसिडिटी नॅचरली? फर्स्ट इज मील टायमिंग सुधारणे, जेवण वेळेवर करा, लेट नाईट खाणं टाळा. दुसरं म्हणजे पोर्शन कंट्रोल करा, एका वेळेला एकदम खूप खाऊ नका, हेवी मील्स घेऊ नका. तिसरं म्हणजे ट्रिगर फूड्स ओळखा, स्पायसी, ऑइली, प्रोसेस्ड फूड कमी खा. चौथं म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट हे वॉकिंग, योगा, ब्रीदिंग एक्सरसाइजेस, प्राणायाम याच्यानी खूप सारा कंट्रोलमध्ये आणू शकतो. पाचवं कारण प्रॉपर स्लीप, रात्री उशिरापर्यंत जागणं ऍसिडिटी वाढवू शकतं. होमिओपॅथिक अप्रोच, होमिओपॅथीमध्ये फक्त ऍसिडिटीचे सिम्पटम्स नाही तर लाईफस्टाईल बघितली जाते, स्ट्रेस लेवल्स सगळं समजून घेतलं जातं आणि मग रूट कॉजवर काम केलं जातं. जर तुम्ही रूट कॉजवर काम केलं तर नो अँटासिड लाईफ शक्य आहे. जर तुम्हालाही वारंवार ऍसिडिटी होत असेल तर फक्त टेम्पररी रिलीफवर डिपेंड राहू नका. योग्य ट्रीटमेंट आणि लाईफस्टाईल चेंजेस करा. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी पुन्हा भेटेन एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.